नाशिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांनी आपल्या आज पूजाविधी करत महापौर दालनात आणि नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या महापौर निवासस्थान रामायण या बंगल्यामध्ये आज प्रवेश केलेला आहे। विधिवत पूजा करून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः हिमगौरी आडके आहेत महापौर ताई। महापौर पदाचा पदभार घेतल्यानंतर आपण आता रामायणमध्ये त्याचबरोबर महापालिकेच्या इमारतीत असलेल्या महापौर कार्यालयाच्या दालनात आपण आज प्रवेश केला आहे। यावेळी विधिवत पूजाविधी देखील करण्यात आली। हो, आपली संस्कृती सांगते की कुठलंही चांगलं कार्य करण्याआधी आणि कुठलाही गृहप्रवेश असेल, आपलं ऑफिस कार्यालय, त्यामुळे भारतीय संस्कृतीला धरून असं विधिवत पूजा करून आम्ही आज महापौर कार्यालयात तसेच महापौर निवास रामायण येथे प्रवेश करत आहोत। तसेच संध्याकाळी सगळ्यांना प्रसाद आणि चहापानाचं आमंत्रण देखील दिलं आहे। जवळपास चार वर्षांनंतर या ठिकाणी प्रशासक राजवट हटून महापौर जे आहेत ते नाशिक महापालिकेला मिळालेले आहेत। खरं तर आपल्या रूपात या ठिकाणी 4 वर्षांनंतर महापालिकेला महापौर मिळाले। आपल्या पुढे कशा पद्धतीचे आव्हान आहेत? नक्कीच नाशिकचा कुंभमेळा डोळ्यासमोर दिसतोय। ह्या क्षणी लवकरात लवकर कार्यालयात येऊन कामाला गती देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। कारण प्रशासकीय राजवटीत 4 वर्षात जी काही कामं झालेली आहेत त्याचा आढावा घेऊन, जसं मी सांगितलं की 100 दिवसाचा आपण एक कार्य अहवाल देणार आहोत, ज्यामध्ये पूर्ण नाशिक शहरातल्या संपूर्ण प्रभागात फिरून कुठे कुठे काय परिस्थिती आहे आणि कुंभाच्या कामाचा देखील आढावा त्याचबरोबर घेणार आहे। आणि तो 100 दिवसाचा अहवाल म्हणजे एक मास्टर प्लॅन असेल, जेणेकरून कुंभ नगरी नाशिकमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत किती उत्तम करता येईल आणि कशा पद्धतीने आपण, जसं आपल्या घरी पाहुणे येणार आहे, एखादा सणवार असतो, तसं अगदी आपलं घर स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज ठेवतो, त्याच पद्धतीने अख्खं नाशिक आपल्याला सुसज्ज आणि सुंदर स्वच्छ करायचं आहे। तर ती मानसिकता सगळ्या नागरिकांमध्ये असली पाहिजे की आजपासनं आपण हा संकल्प करूयात की नाशिक शहरामध्ये आपण येणाऱ्या कुंभासाठी एक मानसिकता बनवून सगळेच नागरिक जागरूक राहून आपल्या आजूबाजूची स्वच्छता, तसेच आपले शारीरिक आरोग्याचं तर आपण काळजी घेतोच, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याची देखील काळजी घेऊन मानसिक स्वच्छता पण तितकीच महत्त्वाची आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर शहराचे प्रथम नागरिक म्हणून आपण जर बघितलं तर कुंभमेळा डोळ्यासमोर आहे, आपण व्हिजन सांगितलं आहे। मात्र शहरातली खड्डे असतील, ट्रॅफिक असेल, वाहतूक कोंडी यासारखे जे कॉमन प्रश्न आहेत ते नाशिककरांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक असतात। त्यामुळे आपण कसं पाहता याकडे आणि कशा पद्धतीने नाशिककरांना न्याय देणार? आपल्याला काहीतरी चांगली गोष्ट जेव्हा घडवायची असते त्यावेळेस आपण म्हणतो की आपला शारीरिक विकास जेव्हा होतो तेव्हा एक अगली डकलिंग फेज आपण म्हणतो येते, की आपल्याला जेव्हा लहान बाळाला दात येतात तर दुधाचे दात पडतात आणि नंतर मग चांगले दात भक्कम निर्माण होतात। तर काहीशी त्या स्थितीत नाशिक आता आहे। त्यामुळे संपूर्ण नाशिककर नागरिकांना माझी एक कळकळीची विनंती आहे की हा जो पसारा आपण मांडतोय की घरी येणाऱ्या पाहुण्यांकरता आपण प्रत्येक रूम, प्रत्येक गोष्ट घरातली ही आवरसावर करतो, तेव्हा थोडीफार धूळधाळ आणि हेळसांड होते सामानाची। काहीशी अशी परिस्थिती शहराची झाली आहे, पण ती तात्काळ लवकरात लवकर थांबावी ही अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे। आणि प्रशासनाला तेवढी शिस्त देऊन लवकर कामाला लावून अधिक जलद गतीने ती सुव्यवस्थित कशी करता येईल, ही जी वर्दळ आहे, हे जे खड्डे आहेत आणि रस्ते आहेत, त्यासाठी परिपूर्ण आम्ही काम करू। नक्कीच आपल्यासोबत नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके होत्या। त्यांनी नाशिकच्या विजन संदर्भात सांगितलं, नाशिककरांना कॉमन प्रश्नांसंदर्भात कशा पद्धतीने न्याय देतील हे देखील सांगितलेलं आहे। आता त्यांनी महापौर पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर जो रामायण बंगला आहे महापौरांचा, त्या निवासस्थानामध्ये आज या ठिकाणी विधिवत पूजाविधी करून त्यांनी प्रवेश केलेला आहे। नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीतील कार्यालयामध्ये देखील त्यांनी प्रवेश केलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।